सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। आपला हात चाललाय की श्रावण बाळाला घेऊन आई वडील श्रावण बाळ आई वडिलाला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघतोय। एका जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जंगलात गेल्याच्या नंतर श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, श्रावणा बाळा तहान लागली रे बाबा, तहान लागली, पाणी मिळेल का, पाणी मिळेल का असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला त्या जंगलामध्ये थोडा थोडा अंधार पडलेला आहे। संध्याकाळची वेळ आहे, 6-6:30, निमा दिवस मावळलेला आहे, निमा दिवस राहिलेला आहे, अंधार थोडा उजेड आहे, झाकड पडलेली आपल्या भाषेत सांगतो। आणि त्या ठिकाणी ठेवलेली डोली हातामध्ये कमंडलू घेतला आणि कमंडलू घेऊन त्या ठिकाणी श्रावण त्या ठिकाणी गेलाय। इकडे राजा दशरथ नावाचा राजा अयोध्येचा मालक आहे, तो त्या ठिकाणी शिकार करण्याकरता आलाय। दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही, आम्र वृक्षावर त्या ठिकाणी तो बसलेला आहे। आणि आम्र वृक्षावर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्रावणानं शांत पाण्यामध्ये असा टाकलंय, असं टाकल्याबरोबर महाराज आवाज आला। कसा आवाज आला नाथ महाराज त्याचं वर्णन करतात। बुडबुडू कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसंनिधी, दशरथ केवळ शब्दवेदी बाणवेधी विंदिला, दशरथाचा बाण लागता नाथ महाराज वर्णन करतात। दशरथानं बाण मारला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन घुसला गेला। शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। शर आला तो धावून आला ज्याला येत असेल श्रावण बाळ। शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। आलाया निर्मळ पाणी लगबग भरोनी जारी, परत फिरे तो तुमचा शर आला, का रात ऋतूनी बसला। शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। शर आलाया निर्मळ पाणी। तुम्हाला होती का कविता कुणाला? तुम्हाला शर आला तू धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। शर आला तू धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। शर आला तो धावून आला काळ, ज्याला येत असेल श्रावण बाळ।
तुम्हाला ही कविता होती कोणाला? होती का कविता कोणाला? तुम्हाला नसेल कोणाला, आम्हालाही नव्हती. मी सांगतो कोणाला होती. अण्णा तुम्हाला होती का? तुम्ही शाळेतच गेले नाही, तुम्ही म्हशीकडे होते. 45-50 वर्षाच्या पूर्वी जे चौथीला होते ना, त्यांना होती ही कविता. कितवीला होती? चौथीला. आता राहिली नाही. काळात जुन्या कविता मस्त होत्या, बरोबर आहे का नाही? सुंदर आनंद वाटायचा महाराज. कविता जर ऐकल्या तरी असं कान भरून यायचे. काळ्या मातीत टिपण चालते, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाडी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा. मस्त होत्या कविता, अरे मस्त वाटायच्या. आता काय कविता राहिल्या? आता काय? आता ज्वाणी यश पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, आणि हो 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 अशी काहीतरी कविता आहेत. कविता त्याला काय हो 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 हो. अरे ही तर काहीच नाही बाबा. परवा मी एक कविता ऐकली. 2 मुली होत्या वहिनी, 2 मुली. एक पुढं म्हणायची, एक मागं म्हणायची. एक पुढं म्हणायची पप्पा माझ्या मम्मीचे, पुढं म्हणायची. दुसरी मागं म्हणायची मम्मी माझ्या पप्पाची. मी तिथंच होतो. अरे म्हणलं मग लेकर कोण्या भूताची. आला या निर्मळ वाणी, कालग बघ भरोनी झारी, तू परत फिरे तो तुमचा शराला, रात ऋतुनी बसला. बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला. राजा दशरथ खाली आला, विचारतोय अरे काय नाव आहे तुझं? श्रावणान ऐका एवढा भाव थांबणार होता आपण 10-15 मिनिटांमध्ये. विचारले काय नाव आहे तुझं? माझं नाव. तुझं काय नाव आहे? माझं नाव राजा दशरथ. नाव ऐकून होतो राजा, नाव ऐकून होतो राजा तुझं. अयोध्येचा मालक आहेस तू. माझं नाव श्रावण आहे. मरतोय मी तुझ्या बाणानं राजा. माझी शेवटची एक इच्छा आहे रे दादा. माझ्या आंधळे मायबाप उपवास येत रे, पाण्याविना तडपडतात रे. त्या जंगलामधल्या माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी नेऊन तेवढं पाज. हातामध्ये कमंडलू घेतलाय. श्रावण गतप्राण झाला आणि हातामध्ये कमंडलू घेऊन राजा दशरथ त्या ठिकाणी पाणी पाजण्याकरता गेला. पावलाचा आवाज ऐकला आणि मायबाप म्हणाले श्रावणा खूप लांब गेलतास का रे दादा तू पाणी आणण्याकरता? बाबा रात्रीच्याला त्रास दिला तुला आम्ही. राजा दशरथ आहे तो बोलत नाही, काहीच बोलत नाही. मायबाप म्हणता श्रावणा का बोलत नाहीस तू? आमच्यावर रागावलं श्रावणा, का बोलत नाहीस? पण लक्षात ठेव श्रावणा, जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी नाही पिणार आम्ही. नाईलाज झालाय माझा. आणि राजा दशरथ सांगतोय की नाईलाज झाला माझा. आणि राजा दशरथ म्हणतोय तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेला. मी तुमचा श्रावण नाही. मग तू कोण आहेस? मी राजा आहे. राजा, तू जर राजा आहेस तर मग आमचा राजा कुठे? तू अयोध्येचा राजा असतील पण आमचा श्रावण आमच्यासाठी राजाच आहे. आपलं एखादं लेकरू आपल्या माईसाठी ते राजाच असते. म्हणून तर आपली माय लाडानं त्या लेकराला राजा म्हणत असते. राजा राजा असा उघडा असतो. राजाच्या गुंड्या तुटलेल्या असतात. राजाच्या नाकातून गंगा यमुना वाहिलेली असते. बरोबर आहे ना? हां, राजाच्या तोंडाला असं सगळं खरकट लागलेलं आहे. कदाचित राजाचं तोंड कुत्रं सुद्धा चाटून जातं. बरोबर आहे का नाही? हां, कुत्र्यानं सुद्धा चाटलं तरी ते काहीच बोलत नाही. तरी माय म्हणते माझा राजा आहे. माझा, अरे माईसाठी आपलं लेकरू राजाच आहे ना. बरोबर आहे ना? माझ्या बोलण्यामध्ये विनोद जरी असला तरी माईसाठी आपलं लेकरू कसंही असलं तरी ते कोण असतंय? राजा असतं. तू जर राजा आहेस, अयोध्येचा तू राजा आहेस, मग आमचा राजा कुठे? आमचा श्रावण कुठे? तुमचा श्रावण माझ्या हातून दगावला गेलाय. दगावला गेलाय असा शब्द कानावर पडल्याबरोबर आंधळे मायबापाने हातातलं पाणी फेकून दिलं. आणि आंधळे मायबाप म्हणतात राजा नकोय तुझं पाणी, मरतो आम्ही पुत्रवियोगानं. पण लक्षात ठेव राजा, 4 लेकरं असतील तुला पण एक दिवस तू सुद्धा पुत्रवियोगानं मेल्याशिवाय राहणार नाहीस.
कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, ओ कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, परेशी गंवारा सादर, परेशी गंवारा सादर. आज तू सुद्धा पुत्रयोगानं मरशील आणि मायबाप गतप्राण झाले. इकडे लक्ष द्या, लेकरासाठी मायबाप मेले. ऐका, राजा घरी जातोय आणि राजा घरी गेल्याच्या नंतर राजा आपल्या गुरु महाराजाकडे जातोय आणि म्हणतोय की महाराज महाराज काय करावं. राजा जरा नाराज आहे. राजा नाराज असल्यामुळं त्यावेळेला तो विचारतोय महाराजांना की महाराज काय केलं पाहिजे, आमची तर नाराज आहोत. का नाराज आहेत राजे तुम्ही, असे महाराज विचारतात. गुरुजींनी विचारलं की तुम्ही नाराज का आहात. असं विचारल्याच्या नंतर राजा सांगतोय की आम्हाला तर मुलगा नाही याच्यामुळे आम्ही नाराज आहोत. बरोबर आहे ना. एक तर आम्हाला 3 पत्नी असून मुलगा नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे गुरुदेव की तुम्ही नाराज का आहात त्याचं कारण आहे, एका साधूनं मला शाप दिलाय. काय केलंय? शाप दिलाय. त्याच्यामुळे मी जरा नाराज आहे. त्यावेळेला ते विचारतात गुरु महाराज, गुरुदेव विचारतात की काय रे, काय शाप दिलाय तुला. त्यावेळेला राजा दशरथ सांगतोय की महाराज शाप असा आहे की त्यांनी सांगितलंय की तू सुद्धा एक दिवस पुत्र योगानं मेल्याशिवाय राहणार नाहीस. असा शाप दिलाय. असं शाप दिल्याच्या नंतर महाराज राजा दशरथ रडायला लागला, आणि राजा दशरथ रडायला लागल्याच्या नंतर गुरुदेव मात्र गुरु महाराज मात्र हसायला लागले, मोठमोठ्याने हसायला लागले. प्रपंचातलं दुःख सुद्धा साधूजवळ मांडलं पाहिजे, आणि प्रपंचातलं सुख सुद्धा साधूजवळच मांडलं पाहिजे. सुख असू द्या दुःख असू द्या साधूजवळ मांडा, समाजाजवळ मांडू नका. कारण लोक हसून काय म्हणतात ते रडून ऐकत असतात आणि हसून सांगत असतात. लोकाजवळ बघा तुम्ही, लोकाजवळ काही नाही, साखर नसेल कदाचित, मलमपट्टी करण्यासाठी औषधही नसेल, पण प्रत्येकाच्या घरात मीठ मात्र नक्की आहे. ते तुमच्या जखमेवर मीठ चोळल्याशिवाय राहणार नाहीत. इथं तुमचं ऐकून घेतील की अरे वा खूप वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं, तुम्ही परमार्थिक आहात असं व्हायला नाही पाहिजे होतं, असं म्हणतील कदाचित, असं म्हणतील. पण बाहेर गेल्याच्या नंतर तीच लोक तुमचं घरानं हसून हसून त्यांची चर्चा रंगवल्याशिवाय राहणार नाहीत. कदाचित त्यांची बैठक सुद्धा आपल्यावरच रंगली जाईल, असं होतंय बघा. कदाचित आपल्याकडून ऐकून घेतात, बरोबर आहे ना, ऐकतात आणि आपल्यावरच त्यांची बैठक रंगते, असं व्हायला नाही पाहिजे. माझी विनंती बघा तुम्हाला, तुम्ही बाकीचे आले नाहीत गावातले, पण तुम्ही आलात कथा ऐकायला तर एवढं घरी घेऊन जा. विनोद आमचा इथे सोडा, पण काही गोष्टी महत्त्वाच्या घरी घेऊन जा. कथा तुम्हाला माहितीच आहे, पण त्यातला भाव महत्त्वाचा आहे की कुणाच्या मीठ लावलंय म्हणून त्याच्या जखमेवर तुम्ही मीठ सोडू नका. एखादा जर माणूस दुःखी असेल तर त्याच्यावर मीठ सोडण्याचं काम तुम्ही करू नका, अशी बात नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, दीप नहीं बन सकते तो तुम अंधिया बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.